तर आज आमच्या घरी एवढे सारे पाहुणे आले होते ना, की त्यांना पाहून आम्ही खूपच खुश झालो होतो. पण ते काही आम्हाला पाहून थांबलेच नाही. तर असो, आत्ता संध्याकाळचे 5 वाजलेले होते आणि मला झाडून वगैरे काढायचं होतं, तर तेच मी काढायला घेतलं. तर स्वराज म्हणाला, "आई मला टरबूज कापून दे." तर मी त्याला टरबूज खायला दिला आणि इकडे सानवीसाठी शिरा बनवायला घेतला. तर थोडंसं रवा घेतला, त्याला मस्त असं तुपात भाजून घेतलं आणि थोडीशी साखर टाकून आणि पाणी टाकून त्याला शिजायला ठेवलं. तर इथे मस्त असं शिरा आपला तयार झालेला होता. तर ते मी सानवीला खायला दिला. तर आत्ता संध्याकाळच्या जेवणात काय बनवायचं तेच माझ्या डोक्यात चाललेलं होतं. तर म्हटलं चला आता खिचडीच बनवून घे. तर मसाल्याच्या डब्यात मी मसाले वगैरे काढून घेतले आणि खिचडी बनवण्यासाठी लागणारे म्हणजे आलू, टोमॅटो, कांदा हे सगळं मी कापून घेतलं. तर इथे मस्त असं कांदा मी भाजून घेतला त्यात आणि सगळे मसाले त्यात टाकून मी खिचडीला फोडणी दिली आणि भात टाकून खिचडी शिजायला ठेवली. तर कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेतल्या. तर इथे आपली मस्त अशी खिचडी शिजून तयार झालेली होती. तर सगळ्याला मी इथे जेवायला वाढलं. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बाय.